आज ना शुक्रवार होता, माझा पण उपवास होता. घरातले तर कामं सगळं आवरणं झालं होतं आणि पण झोपेतली उठली होती. आता ना हानी जरा मोठी व्हायला लागली, त्याच्यामुळेच मी उपवास धरलेलो. आता ना हानी जसं जसं मोठी व्हायला लागली तसं सगळंच खायला लागली. आम्ही जे खातो ना तिला तेच खायला देतो. आज तर उपासाला खायला काहीच केलं नव्हतं घरामध्ये, तर सेपच होते तेच कट करावं म्हणून घेतलं होतं. पण माझं तर नशीबच फुटकं निघालं होतं वाटतं, त्याच्यामुळे शेप कट करायला तर घेतलं होतं पण संपूर्ण तर खराब निघालं होतं. 2च पीस चांगले निघाले होते. हानी पण काय खाली नव्हते, त्याच्यामुळे हानीला चारलं होतं. मायले की तर अर्धा शेप वाटून खाल्ल्या होत्या, पण अर्धा शेप पोटात किती राहते काय माहितच नव्हतं, त्याच्यामुळेच काहीतरी करावं म्हणून घेतलं होतं. पण घरात तर थोडेसेच मुरमुरे होते, ते पण मऊ पडले होते. काय मुरमुऱ्याला तर भिज घालून घेतलं होतं. आज तर सुशेलाच करायचं होतं. सुशेला करायसाठी ना मी 4-5 मिरच्या कट करून घेतलो. त्याच्यानंतर छोटासा कांदा आणि कढीपत्ता, 1 लिंबू घेतलं होतं. त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 माप तेल टाकलं होतं. मग थोडेसे शेंगदाणे टाकलं होतं. मग चांगलं कढल्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेली मिरच्या आणि कट केलेली कांदा टाकून त्याला चांगलं परतून घेतलं होतं. ते सगळं चांगलं कढल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊन चवीनुसार मीठ टाकून घेतलं होतं. थोडीशी हळद टाकून घेऊन चांगलं त्याला परतून घेऊन मग लगेच त्याच्यामध्ये मुरमुरे भिजू घातलेले ते टाकून घेतलं होतं. त्याच्यावरून थोडंसं लिंबू पिळून घेतलं होतं. लिंबू पिळून घेऊन त्याला चांगलं मिक्स करून घेतलं होतं. त्याला ना थोडं मिडियम गॅसवर ठेवायचं, नाहीतर करपून पण शकते, त्याच्यामुळे मिडियम ठेवूनच चांगलं परतून घेऊन घेतलं होतं. सुशाला तर झालं होतं पोटात, तर खूप जास्त जोराची भूक लागली होती. मग काय लगेच घेतलं होतं गरम गरम खायला. मला तर खूप जास्त आवडलं होतं. तुम्हाला पण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवून ट्राय करा. आणि बघा माझं उंदीर कसं करते. माझ्या उंदराला तर दिवसभर हेच करायचं